करायचे, डॉक्टरांची नियुक्ती करायची किंवा कार्यालय कसं चालवायचं, ह्याचे अधिकार हे प्राधिकरणाला दिलेले आहेत, अर्थातच बोर्डाला दिलेले आहेत आणि ते बोर्ड ठरवेल. सो काही बाबींमध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे काय करायचं ते सांगू शकतं आणि ते प्रभावीपणे कसं अंमलात आणायचं, ते इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे बोर्ड डिसाईड करेल. परंतु एखादी बाब धोरणाशी संबंधित असेल, आहे किंवा नाही, त्याचा अंतिम निर्णय जो आहे तो केंद्र सरकारचाच असेल. तर थोडक्यात काय, तर काय करायचं हे केंद्र सरकार सांगेल आणि प्राधिकरण ते कसं इम्प्लिमेंट करायचं ते ठरवतं. आणि एखादी बाब धोरणाची आहे किंवा नाही, म्हणजे पॉलिसी मेकिंगला अनुसरून आहे किंवा नाही, तर त्याचा अंतिम निर्णय जो आहे हा केंद्र सरकारचा असतो. तर केंद्रीय प्राधिकरण बरखास्त म्हणजे सुपरसीड आपण ज्याला म्हणतो, तो करण्याचा अधिकार हा जास्तीत जास्त 6 महिन्यांसाठी केला जाऊ शकतो. तर केव्हा केला जाऊ शकतो? एखादं बोर्ड, एखादं प्राधिकरण तर आपली कर्तव्य पार पाडू शकत नसल्यास, सरकारी नियमन जे लागू करून दिलेले आहेत, त्या निर्देशांचं योग्य प्रमाणे किंवा सातत्याने पालन न केल्यास, जनहितासाठी आवश्यक असल्यास, बरखास्तीपूर्वी प्राधिकरणाला आपलं म्हणणं मांडण्याची एक संधी दिली जाईल. बरखास्तीनंतर सर्व अधिकार हे केंद्र सरकारकडेच असतील. तो ह्याच्यामध्ये प्राधिकरणाला बरखास्त करण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. आणि हे केव्हा दिलेले आहेत ते पण सांगतो, की ज्या वेळेला एखादं प्राधिकरण स्वतःची कर्तव्य नीट पाडू शकत नाही, सरकारने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचं पालन जर करत नसेल आणि ते बरखास्त करण्याची मागचा उद्देश जर जनहिताच्या साठी असेल, लोकांच्या वेलफेअरसाठी असेल, तर परंतु बरखास्त करण्यापूर्वी, डिझॉल्व्ह करण्यापूर्वी प्राधिकरणाला आपलं म्हणणं बाजू मांडण्याचा एक संधी दिली जाईल. परंतु बरखास्त केल्यानंतर त्याचे जे सगळे अधिकार जे आहेत, जोपर्यंत दुसरी कोणती काही निर्णय लागत नाहीत, तोपर्यंतचे सगळे अधिकार त्या 6 महिन्याच्या पिरियडमध्ये हे केंद्र सरकारकडेच असतील. राज्य प्राधिकरण बरखास्त करण्याचा अधिकार कलम कोणाकडे आहे, तर तो राज्य सरकारकडे दिलेला आहे. आणि तिथे सुद्धा केंद्रीय सरकारप्रमाणेच हा राज्य सरकारला दिले गेलेला आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे, की जिथे आपण आतापर्यंत जे पाहिलं आहे, की कोणत्याही मेंटल हेल्थ ऍक्टच्या अंतर्गत असणारी व्यक्ती, प्रभावित व्यक्ती जर अशा परिस्थितीशी सामना करत असेल, तर तिला त्वरित बोर्डासमोर सादर करणं हे बंधनकारक आहे. तर कायद्यानुसार सामान्य राज्यांमध्ये मानसिक आरोग्य रुग्णाला किमान 7 दिवसामध्ये प्रोड्यूस करणं बंधनकारक आहे. परंतु ईशान्य किंवा डोंगराळ राज्यामध्ये, अर्थातच सिक्कीम, मेघालय म्हणजे जिथे बर्फाळ देश आहेत, जिथे पोहोचणं शक्य नाही किंवा जिथे ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था नाही, कोणत्याही प्रकारची खास सुविधा नसताना अशा परिस्थितीमध्ये त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बोलवणं, त्यांच्यासाठी ट्रॅव्हलिंगची तरतूद करणं, यासाठी हा जो पिरियड जो आहे तो 7 दिवसांच्या ऐवजी त्यांना 10 दिवसांचा करण्यात आलेला आहे आणि त्यांना ती 10 दिवसापर्यंत त्यांना तिथे प्रोड्यूस करण्याची संधी उपलब्ध ह्या कायद्याच्या अंतर्गत दिलेली आहे. तो हे का केलेलं आहे? तर आपण पाहूयात, की वाहतूक आणि संपर्कातील अडचणी लक्षात घेऊन आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार येथे काही कालमर्यादा वाढवलेल्या आहेत. परंतु या कालमर्यादा कधीपर्यंत आहेत? तर विशेष तरतुदी अधिनियम लागू केल्यापासून 10 वर्षापर्यंत. म्हणजे आपला हा ऍक्ट जो आहे तो 2017चा आहे. 2017 पासून 10 वर्षापर्यंत हा अधिनियम ह्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर ह्या तरतुदीप्रमाणे 2010 पर्यंतच्या तरतुदीपर्यंतच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीला जर प्रोड्यूस करायचं असेल तर 10 दिवसामध्ये प्रोड्यूस करणं आवश्यक आहे. तर कारण काय आहे, तर रुग्ण, कुटुंबीय किंवा अधिकारी यांना जो प्रवासासाठी लागणारा जो वेळ आहे, तो कॅल्क्युलेट करून आणि तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे,
तिथली जी सामाजिक परिस्थिती आहे, ह्या सगळ्याचा विचार करून ह्याची जी दिवसांची जी वेळ आहे ती वाढवण्यात आलेली आहे. पूर्वी इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय दंड संविधान अंतर्गत कोणतीही व्यक्ती आत्महत्या करत असण्याचा प्रयत्न जर केला, तर त्या व्यक्तीला शिक्षा होत असे. परंतु आत्ताच्या नवीन बी-एन-एस कायद्यानुसार ती पूर्णपणे तरतूद टाकण्यात आलेली आहे. तरतूदच काढून टाकलेली आहे. सो म्हणूनच अशा केसेसमध्ये एखाद्या व्यक्तीने जर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, एखादी व्यक्ती जर मेंटल ॲक्टशी झुजत असेल, संघर्ष करत असेल, तर जोपर्यंत कोणतेही विरोधाभास सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला काळजी, उपचाराची, संरक्षणाची आणि पुनर्वसनाची गरज आहे, असं समजलं जाईल आणि त्यांना ती ट्रीटमेंट देणं ह्या कायद्याच्या अंतर्गत बंधनकारक राहील. सो ह्या कायद्याच्या अंतर्गत अशा व्यक्तींना कोणतीही कायद्याने शिक्षा दिली जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्या बाबींचा निर्णय मानसिक आरोग्य प्राधिकरण किंवा मंडळ घेऊ शकतं, त्या बाबतीत दिवाणी न्यायालयाला दावा दाखल करता येणार नाही. तसेच न्यायालयाला प्राधिकरणाच्या कार्यात हस्तक्षेप देखील करता येणार नाही. इन शॉर्ट इंजंक्शन देता येणार नाही. म्हणजे प्राधिकरणाचा जर कोणतीही जर ऑर्डर असेल, तर त्याच्या विरोधामध्ये दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला जाता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे प्राधिकरणाच्या कार्याच्या कोणत्याही निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला दिलेला नाही. इंजंक्शनही त्याच्यामध्ये घेता येणार नाही, असा हा कायदा सांगतो. संक्रमणकालीन तरतुदी म्हणजे हा जुना ऍक्ट आहे 1987 चा. ज्या जुन्या मानसिक आरोग्य कायद्या अंतर्गत असलेल्या रुग्णांच्या हितासाठी केंद्र सरकार आवश्यक तात्पुरत्या योजना लागू करतात. तर पूर्वीच्या कायद्यानुसार त्या काळामध्ये असलेल्या ज्या तरतुदीनुसार जर एखादी व्यक्ती जर उपचार घेत असेल आणि आज केवळ कायदा बदलला म्हणून त्या जुन्या कायद्यानुसार त्या व्यक्तीला ट्रीटमेंट मिळणार नाही, असं होणार नाही. आजच्या कायद्याचा आधार घेऊन जुन्या कायद्याच्या अंतर्गत जी काही ट्रीटमेंट चालू असेल, तर ती सुद्धा घेऊ शकते. त्याचा सुद्धा त्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. असं ह्या कायद्यामागचा सांगण्याचा उद्देश आहे आणि त्याप्रमाणे ज्या योजना आहेत त्याचा ते लाभ घेऊ शकतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. जुन्या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत मानसिक आरोग्य संस्थांना नवीन कायद्यानुसार नोंदणी काम होईपर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचा तात्पुरता कामकाज सुरू ठेवण्याची तात्पुरती परवानगी देण्यात येते. म्हणजेच जुना कायदा संपला तरी नवीन कायदा लागू होताना रुग्णांचे नुकसान होऊ नये, उपचार खंडित होऊ नयेत आणि व्यवस्था सुरळीत चालू राहावी म्हणून केंद्र सरकार ह्याची तात्पुरती व्यवस्था करू शकतो. सार्वजनिक सेवा कार्याचा दर्जा प्राधिकरण आणि मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचारी यांना भारतीय न्याय संहितेनुसार लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या कायद्याच्या अंतर्गत ह्या बोर्डावरती काम करणारी व्यक्ती आणि ती कमिटी हे लोकसेवक म्हणजे पब्लिक सर्वंट म्हणून उल्लेखले जातील. बी-एन-एस चा जो सेक्शन आहे 228 ह्या कायद्याच्या बी-एन-एस कायद्याच्या अनुषंगाने सेक्शन 228 नुसार लोकसेवक म्हणून या प्राधिकरणाअंतर्गत काम करणाऱ्या व्यक्तींना गणलं जाईल. त्याचप्रमाणे सद्भावनेने केलेल्या कृतीचं जे संरक्षण आहे, सो ह्या कायद्याच्या अंतर्गत अशा व्यक्तींसाठी काम करणारी कोणतीही व्यक्ती इन्क्लुडिंग कमिटी, इन्क्लुडिंग बोर्ड ह्यांनी जे अशा व्यक्तींसाठी जे काम करत आहेत, तर त्या व्यक्तींना संरक्षण दिलेलं आहे 119 अंतर्गत. म्हणजे से फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या बोर्डाने जर काही ऑर्डर पास केली आणि त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट जर कोणाला अपील करायचं असेल, तर बोर्डाला इथे पार्टी नाही बनवलं जाऊ शकत. कारण इथे प्रोटेक्शन दिलेलं आहे बोर्डाला सेक्शन 19 अनुषंगाने. आणि म्हणूनच ह्या बोर्डाने कोणतीही अंमलबजावणी करत असताना दिलेल्या ऑर्डर्स ह्या गुड फेथ मध्ये केलेल्या आहेत असं समजलं जातं
आणि त्या केलेल्या कृतींसाठी सरकार, प्राधिकरण किंवा मंडळाच्या विरोधात खटला दाखल करू शकत नाही. अधिनियमांचा प्रभाव, ओव्हररायडिंग इफेक्ट काय आहे? तर जर मानसिक आरोग्य सेवा अधिनियम 2017 मधील एखादी तरतूद आणि इतर कोणत्याही कायद्यातील तरतुदी यांच्या जर विरोधाभास असेल, तर मात्र मानसिक आरोग्य सेवा अधिनियम 2017 चीच तरतूद प्राधान्याने लागू होईल. म्हणजे जसा एखाद्या कायद्याच्या अंतर्गत एखाद्या एखाद्या बाबतीत, एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत जर समजा कुठे कृती जर करणार असताना, से फॉर एक्झाम्पल एक चोरीचं एक्झाम्पल आपण घेऊया. एखादी व्यक्ती जर चोरी करण्याच्या गुन्ह्यामध्ये जर सापडली आणि हे जर निष्पन्न झालं, की ही व्यक्ती मेंटल हेल्थ ऍक्टशी संघर्ष करत आहे, तर त्या व्यक्तीला या कायद्याच्या अंतर्गत, या कायद्याचे जे प्रोव्हिजन आहेत, त्या कायद्याच्या अंतर्गत गृहीत धरलं जाऊ शकेल आणि ह्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत, त्या कायद्याच्या तरतुदींप्रमाणे त्या व्यक्तीला गणलं जाऊ शकेल. नियम बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्र सरकार आणि राज्य सरकारला दिलेला आहे. यामध्ये मानसिक आरोग्य संस्थांची नोंदणी, शुल्क, सदस्यांचे वेतन, अहवाल तयार करणे इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. तो केंद्रीय प्राधिकरणाचे विनिमय तो रेग्युलेशन त्याला आपण म्हणतो. केंद्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरण अधिनियमांच्या अंमलबजावणीसाठी रेग्युलेशन्स तयार करू शकतात. तर उदाहरणार्थ ऍडव्हान्स डिरेक्टिव्हची प्रक्रिया, मानसिक आरोग्य संस्थांसाठी किमान मानक, कर्मचाऱ्यांची पात्रता आणि नोंदी ठेवण्याच्या पद्धती इत्यादी. राज्य प्राधिकरणाचे रेग्युलेशन्स काय असतील? तर राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण राज्यातील मानसिक आरोग्य सेवांच्या दर्जाबाबत व प्रशासनासंबंधित रेग्युलेशन्स तयार करू शकतो. सो नियम आणि रेग्युलेशन्स विधिमंडळासमोर मांडणं, केंद्र सरकारने बनवलेले नियम संसदेसमोर आणि राज्य सरकारने बनवलेले नियम हे राज्य विधिमंडळासमोर ठेवणे आवश्यक आहे. अधिनियम लागू करताना जर काही अडचण आल्यास केंद्र सरकार राजपत्रात आदेश प्रसिद्ध करून ते दूर करू शकतं. मात्र हा अधिकार अधिनियम लागू झाल्यानंतर केवळ 2 वर्षापर्यंतच आहे. म्हणजे समजा ह्याच्यात जर काही त्रुटी आल्या अधिनियम लागू करत असताना, तर ह्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी काढून टाकण्याचं काम किंवा दुरुस्त करण्याचं काम हे केवळ 2 वर्षामध्येच केलं जाऊ शकेल असं हा कायदा सांगतो. सो जुना कायदा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे, मेंटल हेल्थ ऍक्ट 1987चा. आणि आताचा जो आपला नवीन जो कायदा आहे आपण त्याच्यावरती आपण डिस्कशन करत आहोत, त्याच्यावरती आपण बोलत आहोत. परंतु तरी देखील इथे काही आपल्याला प्रोटेक्शन्स दिलेले आहेत. तर जुन्या कायद्याखाली केलेली वैध कारवाई चालू राहील. विद्यमान प्राधिकरणाने नव्या प्राधिकरणांच्या स्थापनेपर्यंत कार्यरत राहतील. विद्यमान प्राधिकरण नवीन प्राधिकरणाच्या स्थापनेपर्यंत कार्यरत राहतील. जुन्या परवान्या व नियुक्त वैध राहतील. म्हणजे जोपर्यंत नवीन काही परमिशन्स मिळत नाहीत तोपर्यंत जुन्या परवानग्या ज्या आहेत आणि नियुक्ती ज्या आहे ते कंटिन्यू राहते. प्रलंबित न्यायालयीन कार्यवाही सुरू ठेवता येईल. म्हणजे कुठल्याही कोर्टासमोर जर काही ऍप्लिकेशन जर पेंडिंग असतील, काही कार्यवाही जर पेंडिंग असेल तर ती कंटिन्यू राहील. असा हा कायदा. सो आपला हा जो मिसलिनियस प्रोव्हिजन आहे तो फार थोडक्यात सांगितलेला गेला आणि कव्हर केलेला आहे. काय करायचं आणि काय करू नये हे या मिसलिनियस प्रोव्हिजन मध्ये दिलेले आहे. आणि याचे जे मेजर जे अधिकार आहेत हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे दिलेले आहेत. बोर्डाच्या विरोधामध्ये कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही, खटला दाखल करता येणार नाही केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि कोणतीही कृती बोर्डाने केलेली ही गुडफेथ मध्ये केलेली आहे असं गृहीत धरलं जाईल. आणि कोणतीही कृती, कोणतेही आदेश एखाद्या व्यक्तीच्या वेलफेअरसाठी जर केले असतील तर ते अवैध ठरणार नाहीत. जुन्या कायद्यानुसार जरी केलेले असतील तरी ते अवैध ठरणार नाहीत. ते कंटिन्यू राहतील. त्याचे इम्प्लिमेंटेशन चालू राहील. ते जुन्या कायद्यानुसार असो किंवा नवीन कायद्यानुसार कंटिन्युएशन मध्ये असो, परंतु त्याच्यामध्ये कुठेही खंडता येऊ नये
कुठेही यांची प्रोसिजर जी आहे ती थांबू नये, पुनर्वसन थांबू नये, रुग्णांना योग्य ते उपचार मिळत राहावेत, योग्य ते त्यांचं सामाजिक पुनर्वसन व्हावं, अशा ह्या कायद्यामध्ये अपेक्षित तरतुदी आहेत. आणि इथेच मी माझं म्हणणं जे आहे ते थांबवते. विशाल सर आणि प्राची मॅडम, ओव्हर टू यू. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण डिस्कस करू. थँक यू सो मच. आवाज येतोय? विशाल सर, तुमचा आवाज बिलकुल येत नाहीये. ठीक आहे. मानसे सर, प्राची मॅडम, तुम्ही बोला. प्राची मॅडम, मला काही ऐकू येत नाहीये. हा हा, मला पण सरांचा आवाज नाही येत आहे. आज थोडस टेक्निकल इश्यू भरपूर आहेत आज, त्याच्यामुळे थोडस. कोणाला काही क्वेश्चन असतील तर विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, मी भानसी बोलतो वर्ध्यावरून. सर बोला ना. सर, तुमचाही आवाज मला कमी येतो. येस, बोला. आता येते का मॅडम आवाज? हो हो, येतोय. तर मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ज्या व्यक्तीला झालेला आजार आहे समजा एक प्रकारचा, हम्म. त्याच्या हाताने काही गुन्हा वगैरे घडला तर त्याला काही शिक्षाची तरतूद वगैरे काही आहे का? जसं काही हाफ मर्डर आहे, मर्डर आहे, हा ते हा विचारत. सो आता मी म्हटल्याप्रमाणे की समजा जिथे कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, से फॉर एक्झाम्पल, मी चोरीचं मगाशी एक उदाहरण दिलं तुम्हाला, तर अशा व्यक्तीकडून जर एखादा जर गुन्हा झाला असेल तर त्याला ह्या कायद्याप्रमाणे, मेंटल हेल्थ ऍक्ट प्रमाणे ट्रीट केलं जाईल. बेस्ड ऑन ट्रीटमेंट त्या व्यक्तीने खरोखर मेंटल हेल्थ, ती व्यक्ती खरोखर मेंटल हेल्थ ऍक्टच्या अंतर्गत संघर्षित व्यक्ती आहे किंवा नाही ह्याचं असेसमेंट होईल. आणि खरोखरच जर त्या व्यक्तीच्या हातून अशा परिस्थितीमध्ये जर गुन्हा झाला असेल तर त्या व्यक्तीला जेलमध्ये न पाठवता त्याच्या ज्या मेंटल हेल्थ ऍक्ट, मेंटल हेल्थच्या अनुषंगाने जी योग्य ती ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटसाठी त्याला पाठवलं जाईल. मग अगेन हा असेसमेंटचा विषय झाला. म्हणजे मी मागच्या एका माझ्या सेशनमध्ये मी म्हटलं होतं की एका डेंटिस्ट डॉक्टरने आपल्या बायकोची मर्डर केली आणि मर्डर केल्यानंतर काही महिन्यांनी त्यांनी कोर्टासमोर ऍप्लिकेशन केलं की माझी मेंटल हेल्थ स्टेबल नाहीये, मला सायकोलॉजिकल इश्यूज आहेत. तर त्यावेळेला जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या कमिटीने त्याचं असेसमेंट केलं. अर्थातच कोर्टाने आदेश दिले डॉक्टरांचा रिपोर्ट सादर करावा म्हणून. तर डॉक्टरांच्या कमिटीने त्याचं असेसमेंट केलं. असेसमेंट केल्यानंतर काही त्याला प्रश्नोत्तर जी त्यांच्यामध्ये जी झाली डॉक्टरांच्या मध्ये आणि त्या आरोपीच्या मध्ये, त्याच्यावरून असं निष्पन्न झालं की हा डॉक्टर जो आहे तो हा फक्त बनाव करतोय बेनिफिट घेण्यासाठी मेंटल हेल्थ ऍक्टच्या अंतर्गत. आणि डॉक्टरांनी रिपोर्ट दिला की ही व्यक्ती अगदी सामान्य आहे, आम्ही दिलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं देतो आहे आणि म्हणून ह्याला ह्या ऍक्टच्या अंतर्गत कोणतेही बेनिफिट घेता येणार नाही आणि योग्य आपल्या रेग्युलर त्याची ट्रायल चालवण्यात यावी. सो हा अगेन आहे ना, हा टेक्निकल इश्यू आहे. सर, जर ह्याच्यामध्ये खरोखरच त्या व्यक्तीवरती जर ती व्यक्ती जर आरोग्याशी, मानसिक आरोग्याशी जर संघर्ष करत असेल तर ऑफकोर्स मेडिकल रिपोर्ट्सच्या अनुषंगाने त्याला त्याचं बेनिफिट मिळेल. पण जर त्याचं असेसमेंट नसेल त्या पद्धतीने तर मात्र मग त्याला रेग्युलर ट्रायल फेस करावी लागेल. येस. धन्यवाद मॅडम, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? हा मॅडम, दुसरा एक प्रश्न असा होता का ते 2000 म्हणजे ऍक्ट जो आहे कोणता 17 पासून जो लागू झालेला आहे हम्म. मेंटल त्याच्याबद्दल हेल्थ. थोडं, हा मेंटल हेल्थचा, त्याच्याबद्दल थोडं एकदा परत, त्याच्याबद्दल त्याच्याबाबत थोडं एकदा परत सांगून द्या. त्याच्यामध्ये अगोदरच्या ऍक्ट मध्ये जसं आत्महत्या करणाऱ्या माणसाला म्हणजे शिक्षेची तरतूद होती. नाही, हे आधी बघा, पूर्वी आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मिनिमम सजा असायची इंडियन पिनल कोड ऍक्ट प्रमाणे. ठीक आहे. आता नवीन कायद्यानुसार ती तरतूदच काढून टाकलेली आहे. नवीन ऍक्ट प्रमाणे आत्महत्या करणारी व्यक्ती
हिला कोणत्याही प्रकारची सजा नाही, ती तरतूद काढून टाकलेली आहे. अनलेस अँड अंटिल द कॉन्ट्ररी इज प्रूव्ड. म्हणजे काय, तर आत्महत्या करायला प्रवृत्त केलंय की स्वतःहून आत्महत्या करते, ह्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. सो ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जर अशी व्यक्ती स्वतःहून जर आत्महत्या करण्याचा जर करायला प्रवृत्त, म्हणजे आपण एक एक्झाम्पल घेऊयात. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतोय, आता म्हणजे तुम्ही सोशल मीडियावरती आपण सगळेजण ऍक्टिव्ह असतो आणि आपण रोजचे युट्यूब वरती पाहतोय की ह्या ऍक्टरने आत्महत्या केली, ह्या ऍक्टरने प्रयत्न केला. तो प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीला पूर्वी सजा असायची इंडियन पिनल कोड प्रमाणे, जी काही मिनिमल सजा असेल ती. आता ती सजा बंद काढूनच टाकण्यात आलेली आहे. आता अशा व्यक्तींना मेंटल हेल्थ केअर ऍक्ट प्रमाणे त्यांना ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. ठीक आहे. परंतु जर अशा व्यक्तीला जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं, एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं गेलं, म्हणजे जसं आता आपण जी दिल्लीची केस पाहतोय, त्या मुलीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. आता प्रवृत्त केलं, ती व्यक्तीच हयात नाहीये, तर अर्थातच त्या व्यक्तीच्या वरती, म्हणजे त्या मुलीला, म्हणजे हुंडाबळीच्या अंतर्गत ती केस आली आणि तिच्या सासूबाईंना आणि नवऱ्याला, ज्या जज आहेत, त्यांना अरेस्ट करण्यात आली. सो अगेन ह्या गोष्टीचा नीट अभ्यास करून मग त्याच्यावरती कोणती कारवाई करायची हे ठरवलं जातं. ओव्हर टू यू. धन्यवाद मॅडम. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप कराल आम्हाला, विशाल सरांना, मला, आम्ही तुमच्यापर्यंत कन्व्हे करू मेसेज. ओके. थँक्यू सीमा मॅडम, आदित्य मॅडम. आपण 5/11/25 ला सुरू केलेलं हे वेबिनार अवघ्या 6 महिन्यांमध्ये आपण त्याला शेवटाला पोचलेलं आहे. आणि मॅडमनीच त्या वेबिनारची सुरुवात केली होती आणि त्यांनीच शेवट केला. याचं खूप छान छान वाटत आहे आणि खूप सोप्या शब्दात आणि चांगल्या ह्याच्यात त्यांनी एक्सप्लेन केलं, सांगितलं, म्हणजे सगळ्यांना समजण्यासारख्या भाषेत त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचं खरंच खूप खूप धन्यवाद. आणि एका फोनवर त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे प्रत्येक वेळी. त्याच्यामुळे माझ्याकडनं स्पेशल थँक्स मॅडमला. आणि आमचे सगळे जे ऐकणारे आहेत त्यांना पण स्पेशल थँक्स, त्यांनी अटेंड केलं. विशाल सर, तुम्ही आम्हाला ही छान संधी दिली त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या याची वेबिनारची सांगता एका छोट्याशा प्रेयरने करते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्राची मॅडम आणि विशाल सर.